मुंबईतल्या वरळीतील डोममध्ये दिवंगत अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पवार कुटुंबीय, राजकीय पुढारी आणि दिग्गज उद्योगपतींची उपस्थिती होती। अजित पवारांच्या आठवणीत अनेक नेते भावूक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। नियमितपणे दिल्लीला जेव्हा दादा यायचे, नेहमी माझ्या घरी यायचे। आल्यानंतर पहिले खिशातला एक कागद काढायचे। त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रोफेशनल होतं। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी जशी होती तशी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी पण होती, विकासाची दृष्टी पण होती आणि कठोर निर्णय घेण्याची हिंमत पण होती। की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यातलं एक प्रमुख नाव हे निश्चितपणे अजितदादांचं असेल। अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये एक जनतेचा नेता, एक लोकनेता अशा पद्धतीची प्रतिमा तयार केली।